कसलं पॅकिंग केलं बघायला आम्ही. जरा सुद्धा हवा बाहेर झाला. किती हवा तयार झालं बघा यात. बघा डिझेल प्युअर गोल्ड आणि खाली डिझेल मधली घाण टुसकट उठलं त्यामुळे दिसेना. ह्याला कसं केलं बघा चकोट. पांढरं शिपत करून टाकलो. आता जोडणार वरनं डिझेल वाचणार आणि गेम ओव्हर. अलवा माधोबांच्या घरापाशी ह्या पट्ट्यात सरा सोडायचे आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल रात्री आपण ही बॅग भरलेली 5 टनी. ही बॅग भरून टोटल आमचा मुरघासचा शेवट झाला आहे. आता ह्या बॅगेत किती हवा आल्या बघा. ही मुरघास खाली आणि ही वर सगळी हवा आहे बघा. ही कसली हवा भरल्या बघा. ही बाकी हे पूर्ण पट्टा मोकळा झाला आहे. आज आपल्याला फन मारायचं या पट्ट्यात सगळ्या. कसलं पॅकिंग केलं बघायला आम्ही. जरा सुद्धा हवा बाहेर झाला. किती हवा तयार झालं बघा यात. बाकी आता झालाय मुरघासचा शेवट. आता इथून पुढे काय मुरघास करायचं नाही. त्या मागच्या पट्ट्यातलं केलाय तेवढा आता एवढा पुरेसा मुरघास. बाकी आता वैरणाला चालली वर. आता इथली तर काय वैरण संपली आणि रात्री जेवढी वैरण आता सकाळी घालायला पण शिल्लक ठेवली नाही. त्यामुळं पूर्ण रस्त्याच्या खालच्या पट्ट्यात चालली वर ट्रॅक्टर घेऊन आणायला. पाठीमागनं बारीक बारीक पाऊस आलाय. त्यावेळी बॅगा एवढ्या व्यवस्थित भरल्या नाहीत. ती बघा बॅग किती कल्ल्या तिकडं अलीकडं. परत ही बॅग पण पलीकडे पडायला लागल्या. तसं बॅगा पडत नसत्यात पण कल्ल्यात असतील ते तर घ्या. तर वल्ल आहे सगळं. देवारले तर तिथं पाणी पडायचं लागले. तर हे काय तोडली बघा वैरण. काका पाठीमाग भरायला लागल्यात. ट्रॅक्टर वळवायला पण जागा केली तिथं. मित्रांनो भरलं बघा गाडा. आज चाललोय कुट्टी करायला. मित्रांनो झाली बघा वैरण कुट्टी करून. वातावरण बघा कसं आहे नेमकं. बारीक धुकं लागले. तिथं बोर मार राहिलेत कोणतरी पावसाच्या दिवसात. हो तिथं मित्रांनो जोडायचं आपल्याला फन आहे म्हणताना ट्रॉली सोडवली. आता ह्याच्या डिझेल फिल्टरमध्ये घाण अडकल्या. म्हणजे इथनं डिझेलच्या टाकीतनं जी चावीतनं खाली येते तिथं घाण अडकली. ती घाण काढायची सगळ्यात पहिला. मित्रांनो मला लागणारं मटेरियल सगळं घेऊन आलोय. जसं की पाण्याची पिशवी आणि बारडी आणली. ट्रॅक्टरमध्ये थोडंफार डिझेल आहे. मागल्या वेळी डिझेल फिल्टरमध्ये अडकले म्हणताना डिझेल पण लई घातलं नव्हतं. 5 लिटर डिझेल घातलेलं. त्यातला आता 2, 2.5, 3 लिटर असेल. सगळ्यात पहिला तर डिझेल ह्यातनं काढणार मी. ह्यात पण घाण आहे पूर्ण ह्याच्यात. ह्यातनं डिझेल काढणार. ती पाईप काढणार. त्या चावीतनं त्याच्या आतलं फिल्टर असतो ते फिल्टर स्वच्छ करणार. आणि इथे फिल्टर असतो हे फिल्टर एक स्वच्छ करणार. 1, 2 आणि 3 एवढं स्वच्छ केली की पूर्ण होते स्वच्छ. बघा डिझेल प्युअर गोल्ड आणि खाली डिझेलमधली घाण टुसकट उठलं त्यामुळे दिसेना. घाण दाखवू किती निघली. हे बघा घाण. ही सगळी डिझेलमधली घाण आहे. फक्त या फिल्टरमधली. अजून ह्याच्या आत एक जाळी असत्या. ह्या निप्पलच्या आत तिथे एक घाण असत्या आणि ह्याच्यात एक घाण असत्या पंपाच्या ह्याच्यात. काढलं बघा इथला फिल्टर. ह्या वाटीत असत्या जाळी आणि ही जाळी किती घाण आहे बघणार आहे काय. एवढीच घाण आहे एका साईडनं. बाकी सगळी स्वच्छ आहे. मित्रांनो ह्यो फिल्टर स्वच्छ केला. सगळा पाक धुतला आहे. आतली जाळी वगैरे सगळी धुतल्या आणि परत आवळलोय. आता हे स्वच्छ केलोय. आता राहिली बारी फक्त ह्या नटाची. पण डिझेल काय थांबना की. तिथनं काढलं तर साठवायला येत नाही. इथनं काढलं तर बारडीत तर पडते. थोडा वेळ धार कमी व्हायची वाट बघणार आणि मग काढणार ते. डिझेल सगळं संपायला आणि टाकीतली पलीकडच्या बाजूची पण घाण निघायला. ट्रॅक्टर जरा इकडे तिरकं केलो. इकडं होतं तेव्हा पलीकडच्या साईडला तिरकं झालं. आता ह्या साईडला तिरकं केलो आहे. टाकी पूर्ण मोकळी पण होत्या आणि त्यात काय घाण असली तरी पण येत्या. ही बघा मेन फिल्टरमध्ये घाण. इथे बक्कळ आहे. एवढ्यातनं कसं डिझेल येणार खाली. ह्याला कसं केलं बघा चकोट. पांढरं शिपत करून टाकलो. आता जोडणार वरनं डिझेल वाचणार आणि गेम ओव्हर. डिझेल वताला काकांना बोलवायला गेलो तोपर्यंत काकाने काम लावलं दुसरं. आता सिंगल पीचची मोटर पण कार लावल्यात. हाय बंद होय नाही की का बंदच आहे.
समझे तो समझे क्या. तर ट्रॅक्टरचं सगळं कामावरून आंघोळ करून आलो, केले बघा चकोट सगळं. आता चाललोय खाली. शुभम त्यांच्यात फन आहे, तो फन जोडणार आहे. सगळ्यात पहिला महादेव काका त्यांच्या सरा सोडतो आणि मग यात फन मारायला येतो. मित्रांनो आलो बघा शुभमपाशी. शुभमच्या फन जोडला आहे, पण त्यानं कुरी काढून ही फास्ट जोडलेला आणि पुन्हा कुरी जोडल्या 21 इंचानं बरोबर मापानं. मित्रांनो जोडला बघा फन. आता घेऊन चाललोय. माझे बघा पुढे गेल्यात. तो आपला ऊस बघा कसला लागलाय, एक समान उगवलाय म्हणतो, एक समान गेलाय. अलवा माधोगांच्या घरापाशी ह्या पट्ट्यात सरा सोडायचे आहेत. त्यात बक्कळ दगड होती, कसं माती केलं बघा कसं हिने. मित्रांनो साखळी बघा निसटायला जराच राहिल्या, बरोबर शेवटच्या टप्प्यातून दिसल्या मला. पूर्ण रान बरोबर दिसली नाही ना, आता दिसल्या. ही सागरब्याचं रान आहे बघा. सागरब्यानं फर्स्टीन आमच्या भागात एकदा सगळ्यात पहिल्यांदा डाळिंब लावला आहे. डाळिंब पण चांगला आल्यात. मित्रांनो इथं वतून चालत बघा खतळ. सोया खताची पण गाडी आली ती. काय काले आता हे एवढा आहे. आणि डेपो किती मोठा करतो बघा ह्यो डेपो. एसएसचा आणि सुपरचा आहे. बाकी मग ते आरकेच्या प्लॉटसाठी तिकडं फुडवतणार आहे, ते जिथं खत टाकलेलं तिथं. मित्रांनो पाठीमागल्या ट्रकवाल्यांच्यापासून चौकशी केली. त्यांनी सांगायला ते खत रायबागमधनं आणतात म्हणणं. रायबागमधनं एवढ्याला म्हणणं खत का आणतात म्हणताना क्वालिटी पाहिजे की म्हणतात. आलो बघा आता आपल्या प्लॉटमध्ये. ट्रॅक्टरचा दम दाखवायचा दम. पण विषय काय करणार आहे, हे 3 कुऱ्या नाही ठेवणार. आपल्याला 5 बळी जोडायचे आहेत, कारण रान काय मागं सुटून चालत नाही. खाली जाताना एक घेऊन जातो आणि खाली गेली की मग 5 बळी जोडतो. पण तसं लागला टॉपचा. पण विषय काय वाला, ही जी पोती बांधल्यात त्यामुळं पाला गोळावाला आणि वरच्यावर यायला बघते मग जिथं गोळा होतं तिथं. बाकी मागं किती लागले बघा, किती खोल लागले बघा पाठीमागं. सगळ्यात पहिला तर जेवण करून आलो आणि त्यानंतर 5 कुऱ्या जोडायची जोडणार लावतो, ते बळीराम जोडायचं. तोपर्यंत अर्जुनदादा इकडे घेऊन आला आहे, कारण काका त्यानं अनेक गाई आणायला गेले. ती गाई उतरवायची जोडणार लावायची, इथं उतरवणार आहे बघा गाई. कागद वगैरे काढलाय सगळं दोन्ही पण. आता गाईची वाट बघाली. तोपर्यंत बळीराम जोडून घेतो, म्हणजे गाई उतरल्या मला लगेच जायला येते. तसं रानात अजून पैपा टाकलेला कडला पैपा आहेत आणि एक तट काय खालच्या कोपऱ्यात ती काढायला पाहिजे दोन्ही मिळून. बळीराम जोडायसाठी आम्ही केलेलं जुगाड काढायचा ह्यो, आणि या कुऱ्या जोडायच्या आहेत. तेवढं गाई पण आली बघा गाई. वैरण बिरण खात नाही ती. इथं कुठे जा नाही, इकडं वर कर की म्हणतो जरा तिचा. मित्रांनो थोडंफार धडपडून आणि 2 बळी जोडले बघा. केलेलं जुगाड काढून टाकल्यात. चाललो मागं बांधायला म्हणतो मारायला. Oh no. मित्रांनो तो प्रॉब्लेम असा आहे, युवराज आहे रस्त्यात, त्याला ढकलून पुढे सोडलं पाहिजे.
मित्रांनो अर्जुन दादांना वरच्या प्लॉटमध्ये वैरण तुटून ठेवला आहे. मग फोन सोडवलाय तिथं मारून झाला. आता ट्रॉली जोडा लावली. ट्रॉली घेऊन जाणार आहे आणि ती वैरण तोडलेली भरून घेऊन जाणार आहे. मित्रांनो तोडली बा वैरण. आता वैरणीचं नियोजन असं केलंय, आता संध्याकाळी घालायला एक आणि उद्या सकाळी घालायला एक आणि उद्या दुपारनंतर यायचं आणि उद्या संध्याकाळचं आणि परवा दिवशी सकाळचं असे नियोजन केले. भरली बा वैरण, केलं चकोट. व्ह्यू बघा, आज ऊन पडले कद नाही ते. आज ट्रॅक्टर वर बसून जायचं रिस्क गेलोय, ते पण एवढं वर असताना. योगा देखा जायगा. ड्रायव्हर अर्जुन दादा, विषय संपला. आज सपई झोपून टाकतो, काय लागणार नाही अंदाजे. किती घासून चालले बाई. मोज से खेल रहा दिख रहा. हळू जाऊ दे, हळू जाऊ दे, हळू जाऊ दे. कुठनं जाते जस्ट वरनं चालला. आता काय एवढं टेन्शन नाही, कारण इकडच्या बाजूला जरा मोकळं आहे. झालं बघा बागातनं पार. एक चॅलेंज कम्प्लीट. वैरण कुट्टी करायची होती पण लाईट काय आली नाही. ट्रॅक्टर लावले तिथंच आहे असं. बाकी जनावरांना भरत टाकलं अर्जुनानं. आता मी थोडा वेळ रेस्ट करणार आणि लाईट आल्यावर मग कुट्टी करणार. बरोबर. मित्रांनो त्या चिवची स्टाईल बघा, पाणी प्यायची कशी आहे. डायरेक्ट पैपन पाणी पिते ती. असं अँटिक पीस फक्त आमच्याकडे बघायला मिळतात. तिला बी धर लागते, नाही तर ही अर्जुन दादाला उचलून फेकून देते लाजून एका. लेट काय यायचं नाव घे ना. आणि कुठे तरी करायला पाहिजे, कारण पर्यायाने कुठे जनावरांना धार झाल्यावर वैरणगा लागत्या. आता ही एवढी शिल्लक आहे. बाकी मग आता ही घेऊन तिथं लावतो म्हणजे लेट आल्या लगेच कुठे चालू करली त्या. एवढ्या वैरणीला ट्रॅक्टर थांबा लागले. पुढे एका चाकाला चढ लागला. हे काही मुरघासकारला आणलेला कागद गडी घालतो तोपर्यंत लाईट आल्या. अर्जुन दादाला बेल्ट बदलून देऊन आली. आता कुट्टी करायला चालू करणार आहे. हे बघा नवीन हत्यार मार काय भेटते मला लई. शांत उडवलं नाही त्यानं. मित्रांनो आजच्या दिवसाची सगळी कामं तर कंप्लीट केलो. आता चाललोय संतूकडं मन मोकळं करायला. मन म्हणजे असं काय नाही, थोडंफार गप्पा करायला. गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या टिंगल टवाळक्या करायला चाललोय संत्याकडं. थोडा वेळ संध्याकाळी गप्पा मारणार, येणार घराकडं, मग झोपून टाकतो. हे असं वाळू फिरायला पेट्रोल जाळून चालत नाही म्हणताना चार्जिंगवरची स्कूटी घेऊन फिरतोय. नुकसानीच जाऊन चालत नाही कोणीकडं. तर हे काही थोडा वेळ संतूपाशी थांबून आता चाललोय घराकडं. घरात जाणार, जेवणार, व्लॉग एडिट करणार आणि झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथे एंड करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.